कुमार शंकर करजगी याने 16 जानेवारी 1998ला स्थापन केलेली बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर ही संस्था डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी 29 मे 2026च्या आदेशानुसार अवसायनात काढून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी अवसायक म्हणून दत्तात्रय कारंडे यांची नियुक्ती केली। याआधी उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक 1 ते 12, 12B, 12C, 13, 13A, 13B, 14 वॉटरफ्रंट फेज 1 व 2 द स्क्वेअर फ्लॅट अँड शॉप ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा 19 सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात काढल्या आहेत। या संस्थांनी माहिती न देणे, ऑडिट रिपोर्ट न देणे, निवडणुका न घेणे, नोंदणी व व्यवस्थापन शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व 103 अन्वये या संस्था अवसायनात काढून त्यावर विविध अवसायिकांची नियुक्ती केली आहे। सदर मूळ उमा सहकारी गृहनिर्माण संस्था कुमार शंकर करजगी याने बोगस कागदपत्रांद्वारे व उपनिबंधक सहकारी संस्था अधिकाऱ्यांशी संगनमत करून 1998 साली नोंद केली होती। त्यामुळे सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या 20 पोट संस्था बनवण्यात आल्या। सुरुवातीला बाळे येथील स्वतःच्या वडिलांच्या गट नंबर 1/1 या शेतजमिनीवर बोगस पद्धतीने नोंद करून घेतली आणि नंतर नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने जुनी मिल ट्रस्टच्या 137 एकर जागेवर या संस्थांचे बोगस पद्धतीने नाव लावण्यात आले। सोलापुरातील जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टची 137 एकर जागा 1989 साली मुंबई उच्च न्यायालयातून ट्रस्टच्या 1100 सदस्यांनी 9,36,00,000 रुपये भरून ट्रस्टच्या नावे घेतली होती। कुमार करजगी, स्वर्गीय शरद मुथा, सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या हस्तकांनी या जुनी मिल जागेच्या भूखंडाचा घोटाळा करून या जागा बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे बोगस कागदपत्राद्वारे विकल्या। अनेक बिल्डरांबरोबर खोटे करार करून इमारती बांधल्या व अनधिकृतपणे गहाण दिल्या होत्या। याबाबत या तिघांवर 2017ला फौजदारी गुन्हे दाखल होऊन सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयात दावा सुरू आहे। कुमार करजगी, सुरेंद्र कर्णिक हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत। या सोसायट्यांच्या सर्व जागेचे व्यवहार हे अनधिकृत ठरले आहेत। तेथील लेआउट रद्द करण्यात आले आहेत। नगर भूमापन कार्यालयाने येथील मोजणी बंद केली आहे। दुय्यम निबंधकांकडे खरेदी विक्री बंद करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेने येथील बांधकाम परवाने बंद करून आतापर्यंत कोणताही बांधकाम परवाना दिलेला नाही। जुनी मिल ट्रस्टची 137 एकरची जागेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांकडे 2019 मध्ये करण्यात आली आहे। ट्रस्टच्या जागेतील आतापर्यंत केलेले सर्व व्यवहार हे धर्मादाय आयुक्त यांच्या परवानगी विना केल्यामुळे तेथील सर्व खरेदी विक्री बांधकामे ही अवैध ठरली आहेत। या जागेमध्ये कुमार करजगी याने अनेक बेकायदा बांधकामे केली आहेत। बोगस करार करून या जागेत सद्गुरू ॲडव्हर्टायझर, शुभम एंटरप्राइजेस यांनी बोगस कागदपत्रांद्वारे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने 16 बोगस होर्डिंग्स उभारली आहेत। या 137 एकर जागेतील सर्व अवैध बांधकाम अतिक्रमणधारकांना संस्थेतर्फे सदर जागा सोडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत व जे कोणी संस्थेची जागा रिकामी करणार नाहीत त्यांच्यावर ट्रेस पासिंग व संस्थेची जागा अनधिकृतपणे बळकावल्याबद्दल पोलीस तक्रार व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आहेत। त्यामुळे या जागेची खरेदी विक्री, गहाण असे कोणतेही व्यवहार करू नयेत असे संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सर्वांना कळवले आहे। 1988 सालापासून पैसे भरून जागा घेण्यासाठी वाट बघणाऱ्या जुनी मिल ट्रस्टच्या 1100 सभासदांना आता त्यांच्या हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे व लवकरच कायदेशीर मार्गाने सर्व जागेचे वाटप होईल असेही डॉक्टर आडके यांनी सांगितले। त्यामुळे गेल्या 36 वर्ष सोलापुरात गाजत असलेल्या 137 एकर जागेचा हजारो कोटींचा भूखंड घोटाळा करणाऱ्या कुमार करजगी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। बांधकाम परमिशन देणारे भ्रष्ट अधिकारी, या होर्डिंगला परमिशन देणारे हे सध्याचे कमिशनर, असिस्टंट कमिशनर लोकरे, हे सगळे सहभागी आहेत। त्याच्यामुळे तेवढे असंख्य अतिक्रमणे आणि 137 एकर जागेवर सगळे बेकायदा बांधकाम झालेले आहेत। त्याच्यातलं अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे तिथं ब्रह्मकुमारी म्हणून जे सोलापूरमध्ये सेंटर आहे त्यांनी 1.5 एकर जागा बळकावलेली आहे। त्या जागेवर खरं तर याच्यासाठी एज्युकेशनल सेंटरसाठी आमचं रिझर्वेशन आहे। त्या जागेवर ब्रह्मकुमारी सारखे जे लोक सांगतात की आम्ही फार मोठं धार्मिक काम करतो ते तिथं येऊन कुंडली मारून बसलेले आहेत।
यशराज नावाने यशराज चौपाटी, यशराज लॉन, यशराज कॅन्टीन, यशराज गादी सेंटर, फॅमिली ॲक्वा स्पा, यशराज मोटार्स, यशराज टायर्स, यशराज कन्स्ट्रक्शन, हे अनेक त्यांचे धंदे आहेत. यशराज त्याच्याबरोबर बाकीचे अनेक धंदे सांगायचे म्हणलं तर कंदलगावमध्ये मोहिनी वॉटर पार्क, यशराज वायनरी, नागेश करतगे स्कूल, त्याच्यानंतर उमा गृहनिर्माण संस्था, उमा सहकारी पतसंस्था, के बिल्डर्स, के असोसिएट्स, सोनाशंकर ट्रस्ट, हे असे अनेक असंख्य वेगवेगळे अनधिकृत उद्योग आणि धंदे कुमार शंकर करजगी आणि त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी आजतागायत 35-36 वर्षात आमच्या जागेवर केलेले आहेत. तर आमची मागणी आणि त्याच्याबरोबर सोलापुरातले अनेक राजकीय मंडळी सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. त्यांच्या तिथं बेकायदेशीर आमच्या याच्यामध्ये शाळा आहेत, अनेक उद्योग आहेत. तर आमची आता तुम्ही विचारले की आमची प्रमुख मागणी काय आहे, आम्ही कॉर्पोरेशनला आणि सगळीकडं नोटिसा दिलेल्या आहेत, पोलिसांना सांगितलेलं आहे की आता या सगळ्या संस्था बरखास्त झालेल्या आहेत, जागा आमच्या आहेत. तर हे जर लोकांनी त्वरित जर रिकाम्या जागा केल्या नाही, ज्यांनी अतिक्रमण केले, ज्यांनी अनधिकृत व्यवसाय किंवा बिल्डिंग बांधून आपले बस्तान मांडलेलं आहे, त्यांनी जर ते रिकाम नाही केलं तर त्यांच्यावर ट्रेस पासिंगचे गुन्हे दाखल करून क्रिमिनल कारवाई करण्यात येईल. हे आम्ही परवा जाऊन सगळ्या संबंधित अधिकारी, पोलीस कमिशनर आणि कॉर्पोरेशनमध्ये कळवलेलं आहे. तर आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की सोलापुरातील ह्या 137 एकर जागा या संस्थेच्या आहेत. त्या जागेचे खरेदी, विक्री, लीज असे प्रकार कोणी करू नयेत आणि जे कोणी आता तिथं त्या जागेत असतील त्यांनी तात्काळ ती जागा रिकामी करावी, अन्यथा त्यांच्यावर ट्रेस पासिंग आणि क्रिमिनल सगळे गुन्हे दाखल म्हणून आम्ही त्यांना काढून टाकू. जर आयुष्य तुमचं बर्बाद करून घ्यायचं नसेल तर ती जागा त्वरित सोडा, एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.